सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत यशवंतराव चव्हाण परिवर्तन पॅनेलच्या उमेदवारांना सभासदांचा चांगला पाठिंबा मिळत आहे। सभासदांचे प्रश्न सोडवण्यासाठी आमच्या सर्व उमेदवारांना विजयी करा असे आवाहन उमेदवार राजेंद्रकुमार संपतराव मोरे यांनी केले आहे। सह्याद्री सहकारी साखर कारखाना निवडणुकीसाठी आपण उमेदवार म्हणून उभे आहात, मतदारांचा कसा काय प्रतिसाद मिळतो सांगा। आत्ता सध्या स्वर्गीय यशवंतराव चव्हाण पॅनलतर्फे आम्ही 21 उमेदवार उभं राहिलो आहे। प्रत्येक गावात आम्ही भेटी देत होती। ऊसाचा एवढा प्रश्न बिकट आहे आमच्या भागात, त्यामुळं प्रतिसाद चांगला मिळतो आहे। वेळेत ऊस गेला पाहिजे, नोंदी व्यवस्थित झाल्या पाहिजे। त्या शेतकऱ्यांना जी साखर मिळते ती 3 नंबर क्वालिटीची मिळते। साखर जी सभासद कार्डावर मिळते ती पहिली 1 नंबर, छापे पुस्तकात त्यांचा अहवाल बघितला तर 1 नंबर ही साखर, आणि प्रत्यक्षात साखर 3 नंबर देते ती। टोळ्या इकडं प्रत्येक आमच्या तारगावचा विचार केला तर 17 ते 18 टोळ्या लागतात, तर 3 आणि 4च टोळ्या फक्त इथे येतात। तो प्रयत्न करणार आम्ही 20-25 टोळीची नियोजन करणार आमच्या भागासाठी। ऊस वेळेत गेला पाहिजे शेतकऱ्यांचा, आणि जास्तीत जास्त क्रशिंग कसं होईल हे आम्ही बघणार। मयत शेअर्स जी आहे ती वारस नोंदी त्या बऱ्याच दिवसापासून रखडल्या, त्या जवळजवळ त्याचा आकडा काढला तर 5 ते 6 हजार मयत नोंदी राहिल्या त्या। ते आमचा असा निर्णय आहे की पहिल्यांदा इलेक्शन झाल्यानंतर, निवडून झाल्यानंतर पहिला आम्ही काय प्रश्न घेणार आहे तर ते सगळे सभासद मयत यांचे वारस नोंदी करणार, आणि ज्यांचे शेअर्स 4-4, 5-5 आहेत त्यांच्या रक्तातल्या नातांना प्रत्येक शेअर्स ती विभागून देणार।